या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। राज्याच्या महायुती सरकारने परवा झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील महिलांकरता आर्थिक योजना आणि सवलती देणारी योजना जाहीर केल्यानंतर रविवारी नवी पेठ येथील वीरा पाटील पथ येथील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात महिलांच्या वतीने महायुती शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांचा सर्वसामान्य महिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, नगरसेविका कल्पना कारभारी, नगरसेविका ज्योती बमगोंडे, नगरसेविका वंदना गायकवाड, विमल पुठ्ठा, सभागृह नेते संजय कोळी, राजकुमार पाटील, किरण पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा पार पडला। यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत। यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत यासह ज्या यंत्रणांमार्फत ही योजना राबवण्यात येणार त्या यंत्रणांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य करून या योजनांचा लाभ सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचवणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेसची युती सरकारमध्ये आपले फायनान्स मिनिस्टर अजितदादा पवारने आणि तसेच आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, आपल्या सगळ्यांचे उपमुख्यमंत्री, या राज्याचे आवडते आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीसनी आपल्या सगळ्या बहिणींना एक बक्षीस दिलेलं आहे। म्हणून आज तुम्हाला बोलूला आणि तुम्हाला सगळ्यांचं तोंड गोड करावं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, म्हणून आज तुम्हाला इथं बोलवलं आणि आज पाऊस आलेल्या पावसामुळे तुम्हाला थोडं अडचण होत आहे, तरी तुमच्या सगळ्या बहिणीला आपण अडचणीत जाऊ ना, आपण बसावं आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। आज आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी 18 ते 60 वयोच्या या गटातील महिला आहेत ज्यांचं उत्पन्न वार्षिक 2.5 लाखच्या कमी आहे, त्या सगळ्या महिलांना महिन्याला 1,50,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार। आणि खरंच आहे ज्यांना कष्टकरी लोक आहेत ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखच्या आत, या सगळ्या महिलांना आपल्याला माहित आहे यापूर्वी महिला सन्मान योजनेमध्ये आपल्याला अर्ध एसटीचं तिकीट मोफत आहे। आपण सगळे तीर्थक्षेत्रात चाललेला आपण बघतो एसटी मधनं जेवढे लोक उतरतात त्याच्यात सगळ्यात जास्त महिलाच असतात आणि त्यामुळं आता आपल्याला जाण्यासाठी 1,500 रुपये महिन्याला मिळणार आहे। आपले संजय निराधार योजना येते तर चालूच राहणार आहे तरी, आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे पंढरपूरला ज्या दिंडी येतात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।